गुरुवारचा दिवस, मणिपूर चक्र सक्षम करण्याचा आजचा दिवस. सूर्य नाडी, पिंगळा नाडीला आपण ॲक्टिवेट करून घेतलेला आहे. दोन्ही हात आपण मणिपूर चक्रावर ठेवलेले आहेत. अलगद डोळे मिटून घ्यायचे आहेत. पाठीचा कणा सगळ्यांनी ताठ ठेवायचा आहे. दीर्घ श्वास घ्या आणि दीर्घ श्वास सोडा. प्रत्येक वेळ श्वास घेताना तुमचे पोट बाहेर आले पाहिजे आणि श्वास सोडताना पोट आतमध्ये गेले पाहिजे. आता कल्पना करायची या ब्रह्मांडामधील वैश्विक शक्ती, तिचा प्रवेश आपल्या सहस्त्रहार चक्रामधनं आतमध्ये झालेला आहे. शरीरभर ही ऊर्जा वाहत आहे. आपल्या दोन्ही हातांमधनं भरभरून ही ऊर्जा वाहतीये. त्या ऊर्जेकडे सगळ्यांनी लक्ष द्यायचंय. आता जे पाण्याचे ग्लास आपण भरून ठेवलेले आहेत, त्या पाण्याच्या ग्लासवर तुम्ही रेखेचे चिन्ह काढायचे आहेत. ओम काढा, रम बीजाक्षर काढा, चोकुरे काढायचे. चोकुरे चोकुरे चोकुरे. मग डिस्टन्सचं चिन्ह काढायचंय. हॉन्शा झाशोनेन, हॉन्शा झाशोनेन, हॉन्शा झाशोनेन. रेकी लेवल 3च्या पुढच्यांनी आधी सेहेकी चिन्ह काढून घ्या. संतुलनचं चिन्ह सेहेकी सेहेकी सेहेकी. आणि मग रेकी लेवल 3च्या पुढच्यांनी हार्टचं चिन्ह काढायचे. हार्ट हार्ट हार्ट. आणि मास्टरनी पूर्ण लक्ष देऊन मास्टरचं चिन्ह काढा. डायक्योमो डायक्योमो डायक्योमो. पाण्याचे दोन्ही ग्लास बाजूला ठेवायचे आहेत. बघा, सगळ्यांनी ज्ञानमुद्रा करायची आहे. आणि ज्ञानमुद्रा करून आपल्या दोन्ही मांड्यांवर दोन्ही हात असे ठेवा आकाशाच्या दिशेने. आज्ञाचक्रामधनं चिन्हांचा अनुभव कसा घ्यायचा आहे ते मी तुम्हाला आज सांगणार आहे. डोळे सगळ्यांनी अलगद मिटलेले आहे. दीर्घ श्वास घ्या, दीर्घ श्वास सोडा. आपलं पूर्ण लक्ष आता मणिपूर चक्रावर घेऊन यायचं आहे. बघा, कुठेही आपण हात ठेवत नाहीये, फक्त आपण ज्ञानमुद्रेमध्ये असे हात ठेवलेले आहे. मणिपूर चक्र जे आहे अग्नी तत्वाशी संबंधित, बंद डोळ्यांमधून या ब्रह्मांडातील दिव्य शक्ती सूर्यनारायण यांना बघायचंय. त्यांना डोकं टेकवून मनापासून नमस्कार करायचा आहे. सक्षम अग्नी तत्व, ज्याद्वारे आपण खाल्लेल्या अन्नाचे पचन व्यवस्थित होत आहे आणि त्या अन्नाचे पचन होऊन रक्तधातू अगदी व्यवस्थित तयार होत आहे. या पूर्ण क्रियेमध्ये जे जे अवयव काम करत आहे ते महत्त्वाचे अवयव आहेत आपल्या मणिपूर चक्रामध्ये. आता त्या प्रत्येक अवयवाला पिवळ्या प्रकाशामध्ये बघण्याचा प्रयत्न करा. कल्पना करायची आहे जणू साक्षात सूर्यनारायणांचे आशीर्वाद मणिपूर चक्रामधल्या प्रत्येक अवयवाला मिळत आहे. एक दिव्य पिवळा प्रकाश या चक्रावर पडलेला आहे. आता कल्पनेमधून पिवळ्या रंगाचे 10 पाकळ्यांचे फूल या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न करायचा आहे, ज्याच्या मधल्या गाभ्यावर आहे. बघा, मधल्या गाभ्यावर आहे बीजाक्षर रम आणि ज्या 10 पाकळ्या आहेत त्याच्यावर अनुक्रमे विविध उपबीज मंत्र आहेत.
त्याचं उच्चारण करायचं आणि आपल्या हातामधनं जी ऊर्जा वाहते त्या ऊर्जेकडे पूर्ण लक्ष द्यायचं आहे. मणिपूर चक्रामधल्या प्रत्येक अवयवापर्यंत ही ऊर्जा पोहोचत आहे. आता परत दीर्घ श्वास घ्या. श्वासाला रोखा आणि सावकाश श्वास सोडत बीजमंत्रांचं उच्चारण करायचंय. रम डम धम नम तम थम दम धम नम पम फम अन्नमय कोशामधला प्रत्येक अवयव प्रत्येकापर्यंत सूर्यनारायणांचे आशीर्वाद पोहोचत आहे. आपण खाल्लेल्या अन्नाचे पचन अगदी व्यवस्थित होत आहे. खूप आभार मानायचे. या अन्नपचन क्रियेमध्ये जे महत्त्वाचे अवयव आहेत त्यांचे कार्य अगदी सुरळीतपणे सुरू आहे. आता सुंदर अशा पिवळ्या प्रकाशामध्ये या अन्नमय कोशामधल्या प्रत्येक अवयवाला बघण्याचा प्रयत्न करा. आपली अन्ननलिका, त्यानंतर स्मॉल इंटेस्टाइन, बिग इंटेस्टाइन, लिव्हर, पॅनक्रियाज, त्यांना जोडून असलेले सूक्ष्म अवयव, सूक्ष्म ग्रंथी, या प्रत्येकांचे आभार मानायचे. प्रत्येक अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे. ही ब्रह्मांडीय दिव्य शक्ती प्रत्येकापर्यंत पोहोचत आहे. या प्रत्येक अवयवाचे खूप आभार मानायचे. बीजाक्षर रम द्वारे. रम या देहरूपी मंदिरावर आपलं खूप प्रेम आहे. आपल्या प्रत्येक अवयवाची आपण खूप काळजी घेत आहोत. अतिशय विचारपूर्वक आपल्या शरीराला जे आवश्यक आहे असेच अन्न आपण ग्रहण करत आहोत. अतिशय हुशार असलेली ही पवित्र मनुष्य योनी, ज्यामध्ये आपल्याला लक्षात येते की कुठले अन्न ग्रहण केल्यामुळे रक्तधातू आपला चांगला तयार होत आहे, ज्याच्यावर आधारित आहे प्रत्येक पेशी, प्रत्येक स्नायू आणि प्रत्येक हाडांना आपण ऊर्जा देत आहोत. खूप आभार मानायचे आपल्या तीक्ष्ण बुद्धिमत्तेचे. जेव्हा अतिशय विचारपूर्वक आपण अन्न ग्रहण करतो त्याद्वारे कुठलेच आजार आपल्याला होतच नाही.
आपण सगळेजण ग्रेट रेकी प्रॅक्टिशनर आहोत. आपले आध्यात्मिक गुरु दत्तगुरु महाराजांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहे. साक्षात देवी अन्नपूर्णा आपल्यावर प्रसन्न आहे. खूप आभार मानायचे दत्तगुरु महाराजांचे, अन्नपूर्णा देवींचे. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त. श्री अन्नपूर्णा देवी नमो नमः. खूप आभार मानायचे प्रत्येक सूक्ष्म अवयवांचे. आता पूर्ण लक्ष आपल्या स्वाधिष्ठान चक्रावर घेऊन यायचं आहे. आपण सगळ्यांनी ज्ञान मुद्रेमध्ये हात ठेवलेले आहेत. बंद डोळ्यांमधून दोन्ही भुवयांच्या मध्ये असलेले आज्ञाचक्र, त्यातनं आपण आपल्या शरीरातील एक एक सूक्ष्म अवयवांना बघत आहोत. आता पूर्ण लक्ष नाभीच्या 4 बोट खाली स्वाधिष्ठान चक्रावर घेऊन या. कल्पनेमधून ह्या चक्रावर रेकीचे महत्वाचे चिन्ह चोकोरे काढा. आज्ञाचक्रामधनं आपण चिन्ह काढत आहोत. बघा, सगळ्या नकारात्मक ऊर्जा गळून पडलेल्या आहेत. शक्तीचे चिन्ह असलेले चोकोरे चिन्ह. त्यानंतर काढायचे हॉन्शा झाशोनेन. कल्पनेमधून हॉन्शा झाशोनेन ह्या चक्रावर बघायचे. अंतराचे चिन्ह, ज्याद्वारे जलतत्वाशी संबंधित असलेले हे चक्र, जलतत्वरूपी पवित्र नद्या, ज्यांच्या आपल्या आयुष्यामध्ये महत्वाचे स्थान आहे, या पवित्र नद्यांचे खूप आभार. या पवित्र नद्यांद्वारे ज्याप्रमाणे आपण प्रोक्षण करतो, त्या जलामध्ये अशी शक्ती आहे की त्याद्वारे या पवित्र मनुष्य जन्माचे कल्याण होते. कळत न कळत आपल्याकडनं घडलेली कुकर्म त्यांना धुवून टाकण्याची शक्ती या पवित्र नद्यांच्या जलामध्ये आहे. आणि या जलतत्वाचा संबंध स्वाधिष्ठान चक्राशी, चंद्रग्रहाशी, विसर्जन क्रियेशी. नको असलेले विचार पूर्णपणे निघून गेलेले आहेत. शरीरामध्ये अन्नाचे पचन होऊन जे विजातीय घटक आहेत ते विसर्जन क्रियेद्वारे निघून जात आहेत. या सक्षम जलतत्वाद्वारे खूप आभार या सक्षम जलतत्वाचे. शरीरातला सगळा नको असलेला निचरा हा निघून जात आहे. स्वाधिष्ठान चक्रामधील प्रत्येक सूक्ष्म अवयवाचे खूप आभार. आपल्या दोन्ही सक्षम किडन्या अगदी व्यवस्थित काम करत आहे. त्याचबरोबर एक्सक्रेटरी सिस्टीम आणि इतर सूक्ष्म अवयव ज्यांचे कार्य सुरळीतपणे सुरू आहे. बंद डोळ्यांमधून इथल्या प्रत्येक अवयवाला बघण्याचा प्रयत्न करा आणि बीजमंत्र वमचं उच्चारण करा. वम. ज्याप्रमाणे चंद्रग्रहाला बघून आपल्याला
शीतलता मिळते, त्याप्रमाणे चंद्र तत्वाद्वारे, चंद्र नाडीद्वारे आपल्या अंतर्मनाला शांतता मिळत आहे. आपण निर्विचार आहोत, खूप शांत आहोत. जेव्हा आपले मन शांत असते त्यावेळेस चांगलेच विचार आपण ग्रहण करत असतो. या चांगल्या विचारांचे खूप आभार मानायचे. चंद्रासारखी शीतलता पूर्ण शरीराला मिळत आहे. हे शरीर नश्वर आहे, पण आत्मा अमर आहे. आज्ञाचक्रामधनं बंद डोळ्यांमधून आत्म्याची ज्योत बघण्याचा प्रयत्न करा. त्या आत्म्याच्या ज्योतीचा सुंदर असा सोनेरी प्रकाश आपल्या अंतरंगामध्ये पडलेला आहे. ज्योती स्वरूपामधील पवित्र आत्मा, त्या पवित्र आत्म्याद्वारे शिवतत्वाशी आपण एकरूप होत आहोत. आता पूर्ण लक्ष मूलाधार चक्रावर घेऊन या. माकड हाडाच्या खालच्या टोकाजवळ आहे मूलाधार चक्र. जननेंद्रियांच्या वरती अतिशय गुप्त स्थानी असलेले हे चक्र, ज्याची आधी देवता श्री गणेशा, ज्यांचे भरभरून कृपा आशीर्वाद आपल्याला मिळत आहे, ज्यांच्या आशीर्वादाने आपल्या आयुष्यातील संकटांची तीव्रता कमी झालेली आहे. या विघ्न भरत्या बाप्पाला साष्टांग दंडवत. प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे. पृथ्वी ग्रहाशी संबंधित असलेले हे चक्र, पृथ्वी ग्रह जो आहे अस्थि धातूंशी संबंधित, अस्थि धातूंनी तयार झालेले हे सक्षम शरीर, या अस्थि धातूचे खूप आभार मानायचे. खाल्लेल्या अन्नाचे चांगले पचन होऊन त्याच्यामधले नको असलेले पदार्थ निघून गेलेले आहेत आणि शरीरातला रक्तधातू रक्तशुद्धीकरण प्रक्रियेद्वारे तयार झालेला आहे. सक्षम रक्तधातू शरीराच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये जाऊन पोहोचत आहे. पूर्ण शुद्ध रक्त, प्रत्येक रक्ताच्या थेंबाचे खूप आभार मानायचे. आज त्या रक्ताच्या प्रत्येक थेंबामध्ये ओम हे बीजाक्षर बघण्याचा प्रयत्न करा. शिवतत्वरूपी ओम, त्याचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत. शरीरातला रक्तधातू अतिशय उत्तमरित्या काम करत आहे. पृथ्वी तत्व स्वरूपामधील अस्थि धातू याचे कार्य अगदी सुरळीतपणे सुरू आहे. बंद डोळ्यांमधून आज्ञाचक्रामधून मूलाधार चक्रावर रेखेचे चिन्ह काढायचे आहे. चोकुरे मग हॉन्शा झाशोने सेहेकी हार्थ, या रक्तधातूवर आपलं खूप प्रेम आहे. अस्थि धातूवर आपले खूप प्रेम आहे. खूप आभार मानायचे सक्षम रक्तधातूचे आणि अस्थि धातूचे. पृथ्वी तत्व स्वरूपामधील या गोष्टी यांचे खूप आभार. बीजाक्षर
लम द्वारे लम वम शम शम सम ज्योती स्वरूपामधील पवित्र आत्मा, त्या पवित्र आत्म्याच्या ज्योतीला आपल्या अनाहत चक्राच्या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न करा. आता पूर्ण लक्ष आपल्या अनाहत चक्रावर घेऊन यायचं आहे. अनाहत चक्रामधला अतिशय महत्त्वाचा अवयव म्हणजे आपले हृदय. हार्ट शेप मध्ये त्याला बघण्याचा प्रयत्न करा. एक सुंदर असे बदामाचे चिन्ह जे आपल्या अनाहत चक्रामध्ये आहे, ते आहे प्रेमाचे प्रतीक, चांगल्या मनाचे प्रतीक, चांगल्या अंतर्मनाचे, चांगल्या बुद्धीचे. जेव्हा सातत्याने चांगल्या विचारांमध्ये आपण असतो, चांगल्याच गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडायला लागतात. चांगले विचार, त्याचप्रमाणे चांगले मन आणि चांगल्याच लोकांजवळ आपण, अशीच लोक आपल्या सानिध्यामध्ये येतात. खूप आभार मानायचे आपल्या सक्षम आणि चांगल्या हृदयाचे. अतिशय सूक्ष्म हालचाली आपल्या अंतरंगामध्ये होत आहे. जेव्हा सातत्याने आपण फक्त प्रत्येक व्यक्तीबद्दल चांगलाच विचार करतो, तेव्हा ती व्यक्ती कशीही वागली तरी तिच्याबद्दल आपल्या डोक्यात फक्त चांगले विचार येतात. खूप आभार मानायचे आपल्या चांगल्या अंतर्मनाचे. बीजाक्षर यम द्वारे वायू तत्वरूपी साक्षात हनुमानजींचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत. त्यांचे खूप आभार मानायचे. शरीरातला वायू तत्व अगदी व्यवस्थित काम करत आहे. त्याद्वारे शरीरातील अवयवांच्या विविध क्रिया, जसे अन्नाचे पचन, विसर्जन क्रिया, विविध हालचाली अगदी व्यवस्थित सुरू आहे. खूप आभार म्हणायचे यम द्वारे. यम 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 वैश्विक शक्तीद्वारे फक्त आणि फक्त चांगलेच संस्कार आपल्या अंतर्मनावर होत आहेत. जणू एक सुंदर असे औषध आपल्याला मिळालेले आहे. खूप आभार मानायचे या औषध रूपी टॉनिक्सचे.
पूर्ण शुद्धता अंतर्मनाची, बाह्य शरीराची या वैश्विक शक्तीद्वारे होत आहे. ज्याप्रमाणे विविध संजीवनी वनस्पती आपल्या आजूबाजूला आहेत, ज्यामध्ये आहे प्रामुख्याने तुळस, आवळा, कडुलिंब, विविध औषधी वनस्पती, ज्याप्रमाणे ह्या औषधी वनस्पतींचे रस आपल्या शरीराला पुष्टी देत आहेत, त्याप्रमाणे फक्त चांगले विचार या वैश्विक शक्तीच्या आशीर्वादाने आपल्या मनात येत आहेत. खूप आभार मानायचे, आपल्या स्वतःचे, आपल्या चांगल्या अंतर्मनाचे खूप आभार मानायचे. सावकाश आता आपले लक्ष विशुद्ध चक्रावर घेऊन या पवित्र मनुष्य जन्माचे आपण कल्याण करत आहोत. सातत्याने ही जाणीव आपल्याला होत आहे की ह्या जन्मामध्ये आपण हे मनुष्य रूपी वस्त्र धारण केलेले आहे. आपला आत्मा एकदम अमर आहे. प्रत्येक जन्मामध्ये हे वस्त्र बदलत असते. फक्त ह्या जन्मामधील हे वस्त्र हे खूप काळापर्यंत आपल्या अंगावर आहे आणि त्या वस्त्राचे आपण चीज करत आहोत. या मनुष्य जन्माचे आपण कल्याण करत आहोत. शारीरिक, मानसिक, भावनिक दृष्ट्या आपण एकदम सक्षम झालेलो आहोत. सातत्याने दुसऱ्यांच्या कल्याणाचा विचार आपला दृढ झालेला आहे. त्याद्वारे आकाश तत्वाप्रमाणे आपले विचार झालेले आहेत. ज्याप्रमाणे आकाश अतिशय उंच असते, त्याप्रमाणे आपले विचार पण एकदम उंच झालेले आहेत. आपल्या ह्या उच्च विचारांचे खूप आभार मानायचे. हम द्वारे हम या ब्रह्मांडीय दिव्य शक्तीला मनापासून प्रार्थना. माझ्याद्वारे माझ्या स्वतःचे आणि माझ्या सानिध्यात येणाऱ्या प्रत्येकाचे सदैव कल्याण होत राहो. खूप आभार या दैवी ब्रह्मांडीय शक्तीचे. प्रत्येक क्षणाला आता पूर्ण लक्ष दोन्ही भुवयांच्या मध्ये आज्ञा चक्रावर घेऊन यायचं आहे. आकाश तत्व स्वरूपामधील या पवित्र आत्म्याची ज्योत या ठिकाणी बघायचं. या पवित्र ज्योतीद्वारे परमतत्वाशी आपण एकरूप झालेलो आहोत. सुंदर असा पांढरा स्वच्छ प्रकाश आपल्या अंतरंगामध्ये पडलेला आहे. या सुंदर स्वच्छ प्रकाशामध्ये आपण न्हावून निघालेलो आहोत. आपण एक दिव्यात्मा आहोत. राग, लोभ, द्वेष, मत्सर यापासून आपण एकदम लांब आहोत. आपण एक प्रेमरूपी ऊर्जा आहोत. आपल्या ऊर्जेद्वारे आपण सगळ्यांचे कल्याण करत आहोत. खूप आभार मानायचे आपल्यामध्ये असलेल्या पवित्र आत्म्याचे. सगळ्या गुरूंचे स्थान असलेले आज्ञाचक्र
कल्पना करा आपले आध्यात्मिक गुरु दत्तगुरु महाराज भरभरून आपल्याला आशीर्वाद देत आहेत. ब्रह्मा विष्णू महेश या तिन्हींचे एकत्रित सुंदर असे स्वरूप, ज्यांच्या जवळ आहे 4 वेदांच्या स्वरूपामधील 4 श्वान, प्रेमाचे स्वरूप असलेली सुंदर अशी गाय, त्रिशूल, या जगावर नियंत्रण ठेवण्याचे शस्त्र आणि बाकी सगळे शस्त्र आणि एक आशीर्वादाचा हात. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आपले सगळे रेखीचे गुरु, सगळ्यांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहे. आपले आई बाबा, त्यांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहे, ज्यांच्या पुण्याईमुळे आपण ह्या मार्गात आहोत. त्यांचे भरभरून आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी आहेत. प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार. मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देवो भव. श्री शिवाय नमस्तुभ्यं. एक दिव्य पांढरा प्रकाश पूर्ण आपल्या शरीरामध्ये कानाकोपऱ्यापर्यंत पसरलेला आहे. खूप आभार मानायचे त्या दिव्य प्रकाशाचे. ओम द्वारे. या मनुष्य जन्माचे आपण कल्याण करत आहोत. सावकाश आता आपले पूर्ण लक्ष सहस्त्रहार चक्रावर घेऊन या ब्रह्मांडातील दिव्य शक्तींचे प्रवेशद्वार, जे या देहरूपी मनुष्य योनीमध्ये आहे, बरोबर आपल्या डोक्याच्या मध्यस्थानी, ज्याला आपण टाळू म्हणतो, त्या प्रवेशद्वारामधून लख पांढरा प्रकाश भरभरून आतमध्ये येत आहे. जणू सगळ्या देवी देवतांचे, ब्रह्मांडीय दिव्य शक्तीचे आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत. आपली आंतरिक शक्ती वाढलेली आहे. खूप आभार मानायचे या दिव्य शक्तीचे. ओम द्वारे. मृदंग ज्याप्रमाणे वाजतो त्याप्रमाणे एका श्वासामध्ये ओमचा जप आत्ता आपण करणार आहोत. आभार मानायचे या पवित्र मनुष्य जन्माचे. या जन्मावर शतदा प्रेम करावे. खूप आभार मानायचे या देहरूपी मंदिराचे, ज्याची पूजा आपण रोज करत आहोत. रेकी ध्यानाद्वारे आपल्या स्वतःवर आपलं खूप प्रेम आहे. खूप आभार आपल्या स्वतःचे. प्रत्येक क्षणाला
सावकाश सहस्त्रहार चक्रापासून मूलाधार चक्रापर्यंत आपल्या शरीराला कव्हर करा आणि नमस्कार करायचा आहे. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव बंधनात् मृत्योर्मोक्षीयमामृतात्. कल्पना करायची आहे आपल्या पायाच्या अंगठ्यापासून सहस्त्रहार चक्रापर्यंत या मंत्राद्वारे आपण आपल्या शरीराला एक कवच तयार करत आहोत. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् पूर्वारुकमेव बंधनात् मृत्योर्मोक्षीयमामृतात्. 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 श्री शिवाय नमस्तुभ्यं. या शिवकवचामध्ये आपण एकदम सुरक्षित आहोत. ओम त्रिशूल स्वस्तिक या सुरक्षा कवचमध्ये स्वतःला बघा. रेखीच्या पांढऱ्या स्वच्छ प्रकाशात स्वतःला बघा. परत डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या. स्वतःला नमस्कार करा. खूप आभार मानायचे आपल्या स्वतःचे प्रत्येक क्षणाला. या ब्रह्मांडीय शिवशक्तीचे आशीर्वाद सगळ्यांना मिळत आहे. सगळ्यांचे कल्याण होत आहे. या क्षणाचे खूप आभार. तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार.